आमचं ज्यांनी आमचं 16% आरक्षण 1994 दिलं, उदाहरणार्थ पवार साहेबांनी, त्यांनी आमचं वाटलं केलं समजा, पण त्यांनी आमचं दिलं. अहो, ज्या पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सुद्धा उपकरण ठेवला येईनी. वडीलवार असं म्हणतात की सत्तेची दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं. आणि शिवाय त्यांनी असं म्हटलंय, द्यायचंच असेल तर तुमच्या हातामध्ये बंदूक आणि तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुलगी. ती प्रयोग त्यांना करायचा. येवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटलाय त्यांना, वडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओढून घेतात. कारण ती तलवारीची, दांड्याची, कोयत्याची, शेरोशायरीतून तलवारीची, आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे. त्यांना ती जातीय दंगली घडून आणायच्या ही त्यांचा प्रयोग आहे. आम्ही तसे असतो त्या गोरगरिबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो, जीव लावतो, गोरगरीब ओबीसीला सुद्धा. आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही, कारण आम्ही उलट्या काळजाच्या नाही आहेत. हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसी त्यांनी डावावर लावलाय. इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते, सध्या स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतात ते, त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचं ठरवलेलं आहे. एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे धाराशिव जिल्ह्यातला की ओढ्यात दोघजण वाहून जातात, वाहन जाते, तर त्यावेळेस त्यांना असं म्हणलं जातं की अरे यांना वाचू नका, सोडून द्या. काय रे वाक्य काहीतरी वंजारायचे आहेत असं काहीतरी शब्द काहीतरी म्हणून कसं जमायचं पक्का माहित पाहिजे. काहीतरी उत्तर देता येईल मला. प्रश्न काय? त्याच्यामध्ये असं एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे सध्या आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की 2 मोटरसायकलवाले पुरात वाहून जात आहेत आणि त्याच्यावरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे आणि त्यामुळे बाकीचे जे आहेत ते मरुद्या वंजाराचे आहेत असं म्हटलं गेलं. नाही, काही एकाचं 2 जोडलं असत. इतके भावनाशून्य लोक नाही आहेत, इतके माणुसकी सोडलेले लोक नाही आहेत. त्यांच्याच कुणीतरी जोडलं असेल ते वातावरण दूषित होण्यासाठी, कारण त्यांना तो नाद आहे. जसं की त्यांनी आता त्यांच्याच दसऱ्या सुद्धा दूषित केलं, ते त्यांना सवय आहेत. त्यामुळे ते त्यांचंच कुणी असेल, दुसऱ्यावर ढकली देईल ते. त्यामुळे त्याच्यावर काय उत्तर द्यायची गरज नाही आपल्याला आणि त्या विषयाला महत्त्व द्यायची पण काही गरज नाही. असं असेल तर अहो, बनाव करू शकतो. कुठल्या लेवलला गेलाय हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यांना कळायला पाहिजे ना कोणत्या लेवलला घेऊन चाललेत. निजामाच्या अवलादी म्हणायला लावायचं लोकांना. इकडच्या जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात बोलवायचे, ते जमतं का? निजामाची अवलादी येते म्हणले का नाही? स्टेटमेंट नाही, हे दुसरा विषय गुलामगिरीचा. दुसऱ्या जिल्ह्यातले आणतात, मिशा नाही, फिशा नाही, काही नाही, वेगळेच दिसते ते असले. ते म्हणतात निजामाच्या अवलादी मराठा. दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीचं गॅजेट घ्या, म्हणजे गुलाम समजता दुसऱ्याला. तुमची काय भाषा आहे? दुसऱ्या जिल्ह्यातला धरून आणायचा आणि इकडे त्या परळीच्या टोळीनं मिरवायचा. तुम्हाला तुमचं कळाना सुद्धा ज्या मराठ्याने तुम्हाला किती सांभाळलं, किती उंची वाढवली, त्यांच्या विरोधात असले घाण स्टेटमेंट करायचे. यांनीच वाढवलं हे जातीवाद यांनीच वाढवला. सुरुवात यांनी केली. आपण आधी बोललेलो नाही, एक शब्द आपण त्यांना आधी बोललेलो नाही, एक शब्द. ते बोलल्यावर मात्र मी सोडू शकत नाही. जातवाने भाऊ, माझ्या जातीला हिनवत असेल ना कुणी, मी नाही सहन करू शकत. आणि जे तुमचा प्रश्न आहे ना त्याबद्दल, तर मराठ्याकडून किंवा बहुजनाकडून, हिंदूकडून असं होऊच शकत नाही. हे त्यांचेच गैरसमज पसरण्यासाठी करू शकतात. कारण ते खुन करून केला नाही म्हणतात राव. जिथं अध्यात्म आहे तिथं सुद्धा आसरा दिला जातो राव. काय नवीन पायंडा पाडला यांनी? काय प्रश्न विचारता राव त्यांच्याबद्दल? जिथं माणसाचं मन, बुद्धी शुद्ध केली जाते त्या अध्यात्माच्या ठिकाणी सुद्धा काय शब्द वापरले जातात उभ्या महाराष्ट्राने बघितलं. आणि यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहेत आपण? यांना कोणतं समजलंय तेच म्हणतील, तेच दूषित वातावरण करतील, त्यांच्या माणसाला तेच विरोध करतील. दुसऱ्याचं वरबडून खायची सवय लागली. जाऊ द्या, त्या विषयाचं काय,
ते असे महत्त्व द्यायची गरज नाही आपल्याला असले विषय. भरपूर विषय आहेत शेतकऱ्याचे आहेत. इथं मरणाचं संकटात सापडले सगळे. हे हाल चालू आहेत मरणाचे शेतकऱ्यांचे. सरकार नुसतं सभा घेतंय, हारं फुलं लावतंय व्यासपीठाला. आले की शायनिंगमध्ये येऊन जातात, विमानाने येतात, विमानाने जातात. शेतकरी इकडं उद्ध्वस्त झालाय. आता त्या आपल्या त्या सिल्लोडला ते सरपंच बिचारं पोरगं बसलंय, तिकडं ध्यान द्यायला सरकारला वेळ नाही. आमचा तिकडं त्या धाराशिवला अमोल जाधव बसलाय, तिकडं ध्यान द्यायला वेळ नाही. त्या करमाळ्याची ताई बसली, तिथं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही. परत त्या बार्शीच्या ताई बसल्या आता माय मावल्या, तिकडं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही. हां, ते लेकरं मरालेत ना आंदोलनं उपोषणं करू करू. तुम्हाला का रोग आला का तिकडं ध्यान द्यायला थोडा? काय म्हणणं आहे त्यांचं ऐकून घ्यायला? इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का? पण लोकांनी सुद्धा उगाच विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये. आत्ता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा राहणारी, उगाच उपोषणं करा आणि हे करा. आत्ताच शक्ती व्हायला घालायला नाही पाहिजे. एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत. उगाच इकडे एक जण बसला आणि तिकडे दुसरा जण बसला आणि तिकडे तिसरा जण बसला, हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे. कुणीही उगाच शक्ती व्हायला घालू नये. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना मदतीसाठी शासनाला राज्य सरकारने कुठलाच प्रपोजल केंद्राला दिलेलं नाही, देणार पण नाही. मदत मिळेल की नाही दिवाळीत? घेणार आम्ही. आमच्यावर आम्हाला शक्ती आहे ना, विश्वास आहे ना आमच्या शक्तीवरती. केंद्राची मदत आम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे ते देण्याची शक्यता वाटत नाही. त्यांनी दिवाळीपर्यंत नाही दिलं की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची. पण आधी बैठक झाल्यावरच आपण तारीख डिक्लेअर करणार आहे. कारण ती येते येत नाही ते बघावं लागेल ना. त्यातलं आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार, मॅनेज न होणार. पण त्यातलं भाव वाढ कसा घ्यायचा? कारण ही अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा. मग शेतकऱ्याचा जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल, पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांनी आयुष्यभर आंदोलनं उभ्या नाही करायची. एकदाच उभा करायचा आणि त्याचा तुकडाच पाडायचा. जसं की मी मराठा आरक्षणाचा तुकडाच पाडला 2च वर्षात, तसा तुकडाच जर पाडायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचा असेल तर त्याच्यातले ज्ञानी सुद्धा येणं गरजेचं आहे. त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे. ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग पुढची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू. त्यांनाही आपण बोलवणार आहे. दिवाळी झाल्याच्या नंतर एक ठिकाण ठरवू. त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत, जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे, ज्यांना माहिती आहे हमी भाव कसा द्यायचा, कर्जमुक्ती कशी घ्यायची, पीक विम्याचे पैसे कसे घ्यायचे, नुकसान भरपाई कशी घ्यायची, मालाला भाव, भाजीपाल्याला भाव, दुधाला भाव, फळबागाला भाव कसे घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळी चर्चा होईल. शेतीला नोकरीचा दर्जा कसा घ्यायचा, आपण हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चर्चा होतील त्यावेळी तारीख डिक्लेअर होईल. पण अंतिम टोकाचा लढा असणार. असा पुन्हा लढा देशानं बघितला नसेल शेतकऱ्याचा, इतका निर्णायक लढा आणि यशस्वी पण. पुण्यामध्ये धनगर समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की धनगर समाजानं आता ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं. कोणाचं नेतृत्व करावं? ओबीसीचं धनगर समाजाने करावं नेतृत्व असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. धनगर समाजाकडे नेतृत्व दिलं पाहिजे ना. कारण इकडे दुसरे स्वतःलाच हुशार समजित येत ना जास्त. धनगराला येडं समजित येत ना ते. त्यांना खूप अति हुशार शहाणे समजित येते. अलिबाबा त्याला झोप येईन का मग? त्याला तर दुसऱ्यानं कुणी उलशी कभी मोर्चा बी काढला तरी त्याला धेंडळी लागते. त्याला दम नाही निघत. दुसऱ्याचे लेकरं ते हुशार नाही समजित. धनगराचे, मराठ्याचे, बंजारा समाजाचे, राजपुतांचे, कायकाड्यांचे, चंबाराचे, दलित मुस्लिमाचे, सुतार, लोहार, कुंभार यांचे, आपले आणखीन बऱ्याचशा 300-350 जाती आहेत. त्याच्या कहार समाज आहेच ना. हे लोक हुशार नाहीत का? तुम्ही हुशार आहेत का? ही सवय असती लागलेली, खोड असती ती. काय मिळवतो मलाच, दुसऱ्याला नको, या उद्देशाचं आहे. आणि त्यांनी ना कोणाचं ऐकून
ओबीसीचं नेतृत्व करण्यापेक्षा आणि त्या नादात पाडण्यापेक्षा धनगर बांधवांना आपल्या जातीला आरक्षण एसटीतून कसं मिळणं यासाठी ताकद लावावं. लोक बरीवर घालते ना हरभऱ्या झाडावर चढीते. ओबीसीचे नेते व्हा नामक्याच व्हा तामक्याच व्हा. ओबीसीचा नेता नको कोणाचाच नको. आपल्या जातीची आपण लढाई लढावी आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं यासाठी ताकद खर्च करावं. नेता बनण्यासाठी किंवा श्रेयवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वायाला घालू नये. आणि विशेष करून परळीच्या टोळीचं ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद वायाला घालू नये.